तर मित्रांनो, आंजर्ले गावामध्ये आम्ही जे नाटक सादर केलं त्याचे फुटेज मी तुम्हाला इथे दाखवू शकत नाही, कारण काही कॉपीराईट इश्यूज आहेत. पण त्यानंतर आम्ही गेलो इथल्या समुद्र किनाऱ्यावर आणि तिथे आम्ही बघितला हा फेमस असा कासव महोत्सव. आणि त्याचसोबत आम्हाला दिसला हा पाण्यातून बाहेर येऊन मरून पडलेला डॉल्फिन. आपण अनेकदा समुद्रात कचरा फेकतो, पण तोच कचरा ह्या मुक्या प्राण्यांच्या जीवावर कसा बेतू शकतो याचं हे खूप मोठं उदाहरण आहे. आणि मग आम्ही मुंबईला यायला निघालोच होतो. माझा हा कोकण दौरा फायनली कंप्लीट होणारच होता, पण तेवढ्यात सो मित्रांनो, मध्येच एक इथे प्रॉब्लेम झाला आहे. आमची जी गाडी होती ती एकतर AC गाडी होती, त्यात मध्येच अचानक AC बंद झाला आणि मग आतमध्ये सफोकेशन व्हायला लागलं आणि हळूहळू असं झालं की गाडीच चढत नव्हती, गाडीच बंद पडली. पण तरीसुद्धा जे कंडक्टर आहेत आणि जे ड्रायव्हर आहेत त्यांनी काही जबाबदारी घेतली नाही. ते म्हणाले होईल 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 करून ते आपले प्रयत्न करत राहिले. एक प्रयत्न केला, जराशी गाडी गेली, परत थांबली. दुसरा प्रयत्न केला, परत थांबली. आणि लिटरली इथे उन्हामध्ये आम्ही कुठेतरी, आता कुठे आहोत आम्हाला माहीत पण नाही, ही लोकेशन म्हणजे मला नाही माहिती. कुठलं तरी इथे आसपास गोरेगाव वगैरे कुठलं तरी स्टेशन आहे इथे, हे बस स्टँड. तिथे आम्ही येऊन आता थांबलो आहे. आणि आवाज आणि जो दम लागला त्याच्यावरून तुम्हाला कळलं असेल काय अवस्था झाली आहे. मग लिटरली बसच्या वरचे जे दरवाजे असतात ते लोकांनी धक्का देऊन देऊन उघडले आहेत, तेव्हा कुठे आतमध्ये हवा आली आहे. आणि इतका जो बेजबाबदारपणा आहे ना या लोकांचा, म्हणजे तुम्हाला साधी गाडी यार तुम्ही चेक न करता कशी काय पास करता ती गाडी, आणि एवढ्या प्रवाशांचा जीव आहे त्याच्यावरती. लहान बाळ आहे एका माणसाकडे लिटरली, तरीसुद्धा तो माणूस तेवढ्याच सफोकेशनमध्ये बसला होता. आत्ता फायनली लोक बाहेर येऊन थांबली आहेत. आणि मागे तुम्ही बघाल, माझ्या मागे जिथे ही गाडी थांबली आहे सगळी गर्दी झाली आहे तिकडे, आणि तिकडे सगळा हाच प्रश्न चालू आहे. आता फायनली एवढ्या वेळानंतर त्यांना त्यांचं डोकं चाललं आहे आणि त्यांनी आता कोणाला तरी कॉल लावला आहे आणि ते बघताय आता की काय होतं आहे, गाडी वगैरे नवीन मिळते आहे का नाही. मला तर आता कंटाळा आला, खूप राग आला या गोष्टीचा. हे जे काही आहे ना, म्हणजे बेजबाबदारपणा आहे हा. लिटरली एवढे लोक आहेत. आमच्यातलं एक पंजाबी माणूस आहे, त्याला फ्लाईटने कुठेतरी जायचं आहे, त्याची फ्लाईट आहे, बाकी माणसांना जायचं असतं, त्यांचा वेळ वाया जातो. आणि अशा बस ज्याच्यामध्ये खिडक्या बंद आहेत त्यामध्ये AC बंद पडतो आणि ही अशी अवस्था होते, म्हणजे काय सांगू शकतो. लिटरली श्वास घ्यायला प्रॉब्लेम होत होता. म्हणजे तुम्ही जीव कसा काय धोक्यात घालू शकता लोकांचा, आणि गाडीमध्येच बंद पडते. त्यात घाटाचे इकडे रस्ते असतात गावांमध्ये, तिकडनं कशी नेणार गाडी तुम्ही. म्हणजे आता काय बोलू, आता वाट बघण्याशिवाय काय आमच्याकडे पर्याय नाही. तर बघूया, आता आम्ही वाट बघतो आहे, बघूया आता काय होतं. पण मी पहिले ऑप्शन बघितलं, एक दुसरी बस बघितली उभी होती. ते चौकशी रूम मी विचारलं की एक बस आहे का, ते बोलले दुसरी बस उभी आहे तर जाऊ शकता. त्या कंडक्टरला नालायक होता तो, त्यामुळे आत घेतलंच नाही त्या बसमध्ये. जंगलामध्ये वाघ आला तर लपडा झालं. तुम्ही तिथले परस्पर फोन करून सांगा. एमर्जन्सी गाडी नसते काय, लास्ट टाइम आम्हाला एमर्जन्सी पाठवली होती गाडी, पुढे आम्हाला पण जायचं ना, कुठे तुम्हाला तुमचा पगार भरून भेटतो तुम्हाला. मूर्ख सगळे उत्तर देतात आम्हाला. गाडी दापोली डेपोच्या त्यांना फोन करून बरोबर आहे की कोणी जबाबदारी दापोली डेपोला सांगा, कोणी जबाबदारी घेत नाही. काय करू सांगा, जरा आवाज वाढून बोला तुम्ही. पण जमन नसला आमच्याकडे द्या, आम्ही बोलवतो आवाज वाढून. इकडं मंडणगडवाला बोलतो आमची हद्द नाही, महाडला फोन लाव. महाडवाला बोलतो आमचं नाही, मानगावला फोन लाव. सगळी उडवडीची उत्तर आहेत. हा साहेब, एकदा बोला. हे तुमचं नाव सांगा एकदा. हॅलो, तुमचं नाव सांगा. तुमचं. मी सतीश पाटील, डेपो मॅनेजर, मंडणगड. अच्छा, आणि कंडक्टर साहेब तुमचं नाव सांगा. RS वाघ. यांना सांगा आमचे पैसे रिफंड द्यायला. हो, द्यायलाच पाहिजे, सांगतो त्यांना मी. एक मिनिट, परत बोला. द्या ना वाघ, त्यांना फोन द्या ना, बोलतो मी. हो, बोलतायत, ऐकतायत. स्पीकरवर बोला. हा वाघ, हा बोला ना. हा, त्यांना नियमाप्रमाणे रिफंड द्या. आता शिवशाहीचं काही तिकीट आहे ना, हा नियमाप्रमाणे तिथून पुढचा रिफंड द्या त्यांना. नमस्कार मित्रांनो. तर आता विषय असा चालू आहे की भाई, जो मी प्रवास सुरू केला आहे ना, तो प्रवास संपायचं नावच घेत नाही. म्हणजे मी होळीला तो प्रवास सुरू केला होता आणि आज बघा काय आहे. आज आहे गुढीपाडवा, आणि गुढीपाडव्याच्या सगळ्यांना आधी हार्दिक शुभेच्छा. ॲक्च्युली हा ब्लॉग खूप नंतर आलेला असणार आहे, पण आज आहे गुढीपाडवा, तर म्हटलं त्याच निमित्ताने शुभेच्छा देऊन टाकू. तर आता तुम्हाला सांगतो काय किस्सा झाला आमच्यासोबत. जर तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं की आमची ST बंद पडली, तर काय म्हणजे काय बोलू मी त्या ST महामंडळवाल्यांना. म्हणजे त्यांनी
तिकडे वाक्य लिहिलेलं प्रवाशांच्या सेवेसाठी. प्रवासी एवढे भटकले तर वाक्य पुसून टाकलं त्यांनी दगड घेऊन. म्हणजे काय म्हणणार, असा सीन झाला तिकडे आता की आम्ही तिकडे थांबलो होतो. आम्ही जवळपास जिथे त्या घाटाच्या रस्त्यावरती जिथे थांबलेलो, जिथे बस बंद पडली होती, तिथे आम्ही ऑलमोस्ट 4 तास थांबलो होतो. आणि 4 तास नुसती भांडणं होत आहेत. म्हणजे एक तर प्रवासी भडकले होते, प्रत्येकाचं काही ना काहीतरी कारण होतं. शेवटी त्या कंडक्टर आणि ड्रायव्हरकडनं आम्ही त्या माणसांचा नंबर घेतला. तिथे एस टी महामंडळाचे अधिकारी होते ज्यांना ते लोक कॉल लावत होते सारखे. तर त्यांचा नंबर आम्हीच लोकांनी घेतला आणि मग सगळे प्रवासी मिळून बोलले. 4 तास आम्ही थांबलो. 4 तासांनंतर एक नॉन AC गाडी आली साधी, पण नशीब ती तरी गाडी आली. आणि मग आमचे जे 50 प्रवासी होते तिकडे ते सगळे मग ते 40-50 प्रवासी होते. मग तिकडे ते 40-50 प्रवासी सगळे मग त्या गाडीमध्ये चढले आणि सुरू झाली गाडी. 1 तासभर पुढे गेली असेल आणि 1 तासभर पुढे गेल्यानंतर ते म्हणतात की गाडीतले नट उडाले आहेत, जे तिकडे गिअरबॉक्सचे इथे असतात. ते म्हणाले नट उडाले तरी जास्त चालणार नाही. सगळे प्रवासी परत म्हणजे वेळेत झाले सगळे प्रवासी. बोलतात काय तुमचं काम. मग शेवटी ते म्हणाले आपण एक काम करू. मग गोरेगावजवळ गाडी थांबवली. मग तिकडे सगळ्यांना एकतर भूक लागलेली, पाणी सगळ्यांकडचं संपलेलं आणि आम्ही पण स्वतः सकाळी 11 वाजता नाश्ता केलेला. त्यानंतर आम्ही काय खाल्लं नव्हतं. मग तिकडे गेलो आणि गोरेगावला जिथे गाडी थांबली तिथे सगळेजण मग खायला बसले. सगळ्यांनी खाल्लं, पोटभर पाणी वगैरे घेतलं सगळं आणि मग गाडीत बसलो. मग ते म्हणाले की आता माणगावला गाडी थांबवावी लागेल, कारण गोरेगावला ते मेकॅनिक्स वगैरे नसतात, ते सगळे असतात तिकडे माणगावला. मग तिथून नेली माणगावला गाडी आणि माणगावला गाडी नेल्यानंतर तिकडे म्हणतात की 1 तास लागेल आता गाडीला रिपेअर व्हायला. मग परत तिकडे 1 तास गाडी थांबली आणि मग प्रवासी असे वेडे झाले होते ना, म्हणजे काय आता म्हणजे त्यांच्याकडे मग काय ऑप्शन नव्हतं दुसरा. मग माणगावला सगळे थांबले तासाभराने परत ती गाडी भरली आणि तोपर्यंत ना खूप लेट झालेला. म्हणजे साधारण 10-10:30 11 तर तिकडेच वाजलेलं आम्हाला माणगावमध्ये. आणि मी म्हटलं की आता परत सकाळी एकतर पहाटे कधीतरी 3-4 वाजता कधीतरी ही गाडी जाईल मुंबईला. आणि म्हटलं की एवढ्या रात्री जाणार, परत ती गाडी जाणार होती बोरिवलीला, तिथून मला परत घरी जायला पुढचा प्रवास. म्हणून मग आमच्या सिरियलमधला एक मित्र आहे मोहित वैद्य, तर तो इथं रोह्यात उतरणार होता. त्याचं एक घर इथे म्हणायचं. तो मला म्हणाला की चल म्हणून तू येतोस तर. मी म्हटलं ठीक आहे मग मी तुझ्यासोबत येतो, कारण की मला पण म्हटलं परत कुठं रात्री घरी जाणार एवढ्या. आणि मग तिथून परत बोरिवलीवरनं घरी जायचा परत तो वेगळा स्ट्रगल. एकतर आधीच एवढं धावपळ करून एकतर आम्ही आलेलो आणि असं सगळं हे ते ST वगैरे सगळं प्रकरण. म्हणून म्हटलं ठीक आहे. सो आत्ता मी आलो आहे इथे रोह्यामध्ये आणि आज गुढीपाडवा आहे, तर गुढी वगैरे उभारली, सगळं हे सगळं चालू आहे. आणि आत्ता जरा बरं वाटते, जरा शांत वाटतं. रोहा पण त्या निमित्ताने फिरता आलं मला. आणि तो प्रवास म्हणजे आता एवढा मोठा माझा प्रवास चालू आहे, मी कुठे कुठे फिरलो आहे तुम्हाला माहिती आहे सगळं. आणि मुंबईला जाणार होतो तर अजून एक जागा त्याच्यामध्ये ॲड झाली ती म्हणजे रोहा. रोह्याबद्दल बरंच ऐकलं होतं बऱ्याच काळापासून, पण कधी इथे येणं झालं नाही. ते आता काय म्हणतो नशिबात होतं आता येणं, तर झालं ते आता आणि आलो आहे इथे. सो आज असं घडणार आहे की मी मोहितच्या घरामध्ये आहे आणि मोहितचाच एक इथेच त्याच्याच बाजूला राहणारा एक मित्र आहे जो सुद्धा इंडस्ट्रीमध्येच काम करतो, डिरेक्शन टीममध्ये असतो बऱ्याच सिरियल्सना वगैरे. तर ते दोघंजणं मिळून एक शॉर्ट फिल्म आज शूट करणार आहे. शॉर्ट फिल्म्स हा जो कॉन्सेप्ट आहे आपण बऱ्याचदा यूट्यूबवरती बघतो किंवा शॉर्ट फिल्म फेस्टिवल्सना बघतो. आणि शॉर्ट फिल्म्स या गोष्टीमध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर विषय आजकाल मांडतात लोक. तर ह्या ज्या शॉर्ट फिल्म्स आहेत ह्या खूप कमी बजेटमध्ये पण तेवढीच क्रिएटिव्हिटी वापरून, तेवढेच सुंदर विषय वापरून केल्या जातात. हे सगळं कसं होतं, काय होतं हे आज आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हटलं की तुम्हाला पण दाखवू. तर जाऊया मग आपण शूट कसं होतं शॉर्ट फिल्मचं ते बघूया. मोहित वैद्य, काय झालं मोहित वैद्य?
वाचतोय पाठ होत नाही पाठ होत नाही असं कळतंय. हो फार अवघड लिहिण्यात आलं. कोणी दिली स्क्रिप्ट? माझा मित्र आहे सर्वेश टेलर, त्यांनाच लिहिलं आणि तो सिलेक्ट करतो. आमचा डिरेक्टर आहे. हा आमचा दीपक लांचे गाव. नको बोलू दे काहीतरी ब्लॉग मध्ये. मला पण काम करायचं रे पुढे. आपली कामं झाली. हा बघा हा अभिनेता बोलला. त्याचं प्रोफाईल तर पाठवा. पण मगाशी जेव्हा मी ह्या ब्लॉग करणार अभिनेत्याला बोललो तर तो काय असलेला. पहिला महेश हे पहिले कोणी आपले वाडकर सुरेश वाडकर. महेश काळे. अविनाश नारकर. कोण? काल शॉर्ट फिल्मचं तर शूट तुम्ही बघितलं कसं होतं. खूप छान शॉर्ट फिल्मचं शूट झालं आहे आणि मग घरी गेलो, रात्री झोपलो वगैरे आणि आज आता फायनली निघालो आहे मुंबईला. आणि खूप छान झाला प्रवास, मजा आली. कोकण फिरलो अगदी, राजापूरपासून सावर्ड्यापासून सगळं फिरून, आंजर्ले वगैरे फिरून, रोहा फिरून आता फायनली आज मुंबईला आता निघालो आहे. तर आता जाईन मुंबईला आणि मग काय परत मग रील्स वगैरे सुरू करीन सगळं. तर हा ब्लॉग येईपर्यंत म्हणजे तर सुरू झालेलंच असेल ऑलरेडी. तर चला मग आता जाऊ, ट्रेन पकडतो. चला. फायनली आलो आहे मुंबईला आणि आता उतरलो आहे. आता घरी जातो आहे टॅक्सी करून सगळं. खूप मजा आली, खूप छान प्रवास होता. आणि जे काही आठवणी ज्या काही मी जे काही अनुभवलं आहे, मी ज्या काही आठवणी मी तयार केल्या आहेत त्या सगळ्या मी तुम्हाला दाखवल्या पण आहेत ब्लॉगच्या माध्यमातून. तर तुम्हाला कोणी जर मिस केलं असेल एखादा ब्लॉग तर परत मागे जाऊन बघा. आणि मजा आली, एवढंच बोलेल. बस आता आराम वडापाव मी घेतला आहे. तुम्ही कधीच आयुष्यात खाल्ला नाही मुंबईत राहून, पण पहिल्यांदा मी आता ट्राय करायला जाणार आहे. तर पार्सल घेतलं आहे, मी घरी जाऊन खाणार. कारण आता काही मूड नाही, आता घरी जाऊन छान आंघोळ करेन आणि मग फ्रेश होऊन खाईन. सो भेटूया आपण आता पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.